लिक्विडिटी झोन म्हणजे नेमकं काय आणि लिक्विडिटी झोनपासून मार्केट कसं रिॲक्ट करते याबद्दल मी सांगणार आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर लिक्विडिटी झोनमध्ये मित्रांनो आपण बघणार आहोत की बिटकॉईनमध्ये लिक्विडिटी झोन कसं काम करतं. तर खूप ठिकाणी तुम्ही ऐकलेलं आहे की लिक्विडिटी झोन जेव्हा ब्रेक करतं तेव्हा मार्केट खूप बुलिश जातं आणि लिक्विडिटी झोन जेव्हा ब्रेक करतं तेव्हा बेरिश होतं मार्केट. तर चला पाहूया आपल्या स्क्रीनवरती. आता बिटकॉईनचा चार्ट मी लावलेला आहे स्क्रीनवरती आणि तुम्ही पाहू शकता की इथे 4 तासाचा टाईम फ्रेम लावलेला आहे मी. तर आता 4 तासाचा कॅन्डल का, कारण यामध्ये स्पष्टरित्या आपल्याला दिसून जातं की कुठून कसं मार्केट रिॲक्ट करतं आणि लिक्विडिटी झोन हा 4 तासावर इझिली फाइंड करू शकता तुम्ही. तर कसं, तर चार्टमध्ये तुम्ही बघताय की यामध्ये लिक्विडिटी झोन म्हणजे नेमकं काय. लिक्विडिटी झोन म्हणजे एकाच ठिकाणी मार्केट खूप वेळ थांबणे आणि त्यानंतरचा जो ब्रेकआउट आहे तो लिक्विडिटी झोन ब्रेकआउट केला असं आपण समजू शकतो. आता इथे 2 ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की एकाच ठिकाणी मार्केट खूप साईडवेज होतं आणि त्यानंतर ब्रेकआउट केल्यानंतर आता ती झोन म्हणजे कोणती हे मी ड्रॉ करून दाखवतो. आता या झोनमध्ये मार्केट खूप वेळ स्पेंड करत होतं. त्यानंतर आता हा ड्रॉ केला आपण आणि सेकंड जो आपल्याला ट्रेड आहे तो हा झोन आहे. आता हे तुम्ही बघू शकता. ह्या झोनला ब्रेक केल्यावर मानलो सपोज तुम्ही या ब्रेकडाऊन नंतर तुम्ही एंट्री घेतली तर यामध्ये तुमचा स्टॉप लॉस हिट होईल छोटासा. जर तुम्ही या ब्रेकडाऊनला जर एंट्री घेतली आणि स्टॉप लॉस या बॉक्सच्या मध्ये ठेवला तर खूप चांगलं प्रॉफिट मित्रांनो तुम्हाला भेटून जाईल. आणि सपोज यामध्ये जर बुलिश एंट्री घेतली तर यामध्ये पण सेम लेवलला या एकच कॅन्डलमध्ये तुम्ही एंट्री घेतला 4 तासाचा टाईम फ्रेम आणि एंट्री घेताना आपण कमी टाईम फ्रेममध्ये एंट्री घेतो ऑलवेज. आता एंट्री घ्यायचं कसं की आता हा बॉक्स ड्रॉ केला 4 तासाचा आणि यामध्ये तुम्ही 1 मिनिट किंवा 5 मिनिटची कॅन्डल तुम्ही अप्लाय करून तिथं ट्रेड प्लॅन करू शकता. आता माना सपोज की इथे मी 1 मिनिट टाईम फ्रेम ड्रॉ करतो. 1 मिनिटच्या टाईम फ्रेमवर येतो. हा ड्रॉ केला मी एक्झाम्पलला लिक्विडिटी झोन. आता 1 मिनिटवरती येऊन आता हा आहे आपला लिक्विडिटी झोन. तर यामध्ये बघा किती वेळ मार्केट एक साईडवेज थांबलं आणि त्यानंतर इथे ब्रेकडाऊन दिलं. बट आपल्याला काय करायचं आहे, एक बुलिश कॅन्डलच्या नंतरच सेकंड कॅन्डलला ट्रेड घ्यायचा आहे आपल्याला. आता मानलं एक्झाम्पल इथे ड्रॉ करतो मी. इथे मार्केटनी आपल्याला थोडंसं एसल हिट केला. इथे कोणी बाय केला असेल त्यानंतर 2 ठिकाणी एसल हिट झाला. मानलो इथे तर आपण एंट्री नाही प्लॅन करणार कारण सेकंड कॅन्डल ही बेरिशच दिली पाहिजे. आता एक्झाम्पल इथं तुम्ही सेकंड कॅन्डल बेरिश दिली, इथे एंट्री जर प्लॅन केलात आणि स्टॉप लॉस तुमच्या रिस्क प्रमाणे स्टॉप लॉस ठेवलात. आता इथे स्टॉप लॉस तर प्रॉफिट आपला इथवर आपण प्लॅन करू शकतो. 1 मिनिट टाईम फ्रेमवर किंवा 5 मिनिट टाईम फ्रेमवर तुम्ही एंट्री प्लॅन करू शकता. आता इथे आपण एंट्री प्लॅन केली ती आणि एवढा प्रॉफिट इथे दिसतोय जस्ट स्क्रीनवर. तसं लाईव्ह ट्रेडमध्ये नसतं कारण एकदा जर स्टॉप लॉस हिट झाला तर आपण थोडंसे गोंधळून जातो. ठीक आहे. तरी पण मित्रांनो लिक्विडिटी झोनचा अभ्यास करा आणि त्याबद्दल प्लॅन करा, रिसर्च करा. त्यानंतरच रिअल ट्रेडमध्ये एंट्री घेण्याचा विचार करा.
तर आजच्यासाठी एवढंच. नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच घेऊन येत आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या गरजू मित्रांसोबत. धन्यवाद.